नमस्कार युवक युवतींनो, नमस्कार. आज आपण एका स्वतंत्र टॉपिकवरती व्हिडिओ बनवत आहोत. खास करून ITIच्या प्रवेश प्रक्रियेचे कामकाज सुरू झाल्याच्या नंतर अनेक युवक युवती आणि त्यांचे पालक एक प्रश्न सातत्याने विचारतात की सर, ITIला कोणता ट्रेड घेऊ. तर या ट्रेडबाबतची निवडीबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITIची 2024 या वर्षाची म्हणजे करंट इयरची प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन आहे. याबाबतचा व्हिडिओ आपण यापूर्वी तयार केलेला आहे. आता हा जो व्हिडिओ आपण पाहत आहात याचा मुख्य विषय आहे ITI ट्रेड निवड कशी करायची. कारण सुरुवातीला तुम्ही ऑनलाईन अर्ज भरतात, अर्ज तुम्ही जवळच्या ITIमध्ये कन्फर्म करतात आणि अर्ज कन्फर्म झाल्यानंतर ट्रेड हा तुम्हाला स्वतःला निवडायचा असतो आणि तो निवडताना काय काळजी घेतली पाहिजे, कुठला ट्रेड निवडला पाहिजे याची माहिती आपण पाहणार आहोत. ITI ट्रेडची निवड तुम्हाला जर काही गरज वाटली तर तुम्ही या क्रमांकावरती माझ्याशी व्यक्तिशः सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीमध्ये फोन करू शकतात. इतर वेळेला हा फोन जो काय आहे तो बंद राहतो आणि म्हणून या काळात तुम्ही फोन करू शकतात. तर मग आपण पाहणार आहोत की नेमकं कोणता ट्रेड निवडावा, काय नेमकी या संबंधाची माहिती आहे. तर नीट लक्षात घ्या, ITIमध्ये जे काही कोर्स असतात त्यामध्ये 2 घटक जे आहे ते आपण समजून घेतले पाहिजे. एक आहे अभियांत्रिकी व्यवसाय. ज्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो इंजिनिअरिंग ट्रेड. इंजिनिअरिंग ट्रेड TRADE ट्रेड. आणि दुसरा असतो बिगर अभियांत्रिकी. दुसरा व्यवसायाचे प्रकार आहे बिगर अभियांत्रिकी. याला आपण म्हणतो नॉन इंजिनिअरिंग. नॉन इंजिनिअरिंग ट्रेड हे यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे की अभियांत्रिकी जे काही व्यवसाय आहेत या व्यवसायांच्या मध्ये तुम्हाला जो काही ट्रेडचं नॉलेज तुम्हाला दिलं जातं ते इंजिनिअरिंग स्वरूपातलं असतं आणि जे नॉन इंजिनिअरिंग किंवा बिगर अभियांत्रिकी व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जे स्किल दिलं जातं, जे कौशल्य तुम्हाला शिकवलं जातं ते कौशल्य हे नॉन इंजिनिअरिंग स्वरूपाचं असतं. आता हे जर तुमच्या लक्षात येत नसेल तर आणखी सोपं करून तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ तुम्ही ITIमध्ये फिटर ट्रेड निवडला तर फिटर ट्रेड जो काय आहे तो इंजिनिअरिंग ट्रेड आहे. आणि समजा तुम्ही ड्रेस मेकिंग हा ट्रेड निवडला तर तो नॉन इंजिनिअरिंग स्वरूपाचा आहे. किंवा तुम्ही ब्युटी पार्लरचा संबंधित जर कोर्स निवडला तर तो नॉन इंजिनिअरिंग स्वरूपाचा आहे. किंवा तुम्ही फॅशन डिझाईन हा जर ट्रेड तुम्ही निवडला तर तो नॉन इंजिनिअरिंग स्वरूपाचा आहे. हे आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. आणखी एक सोपा यातला भाग आहे की इंजिनिअरिंग जे काही ट्रेड आहेत या इंजिनिअरिंग ट्रेडला तुम्हाला जे काही विषय असतात त्या विषयांचं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इकडे प्रॅक्टिकल, थिअरी, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स, आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग ज्याला आपण अभियांत्रिकी चित्रकला असं म्हणतो हा एक विषय असतो. आणि यानंतर ES हा एक विषय असतो. म्हणजे 1, 2, 3 आणि 4 आणि हा 5वा विषय प्रॅक्टिकल ज्याला आपण मराठीत प्रात्यक्षिक म्हणतो. दुसरा आहे थिअरी
ज्याला सैद्धांतिक म्हणतो. तिसरा आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स, ज्याला आपण कार्यशालेय गणित आणि विज्ञान म्हणतो. पुढचा जो काय आहे तो इंजिनिअरिंग ड्रॉइंग, ज्याला आपण अभियांत्रिकी चित्रकला म्हणतो. आणि आणखी एक जो विषय आहे एम्प्लॉयबल स्किल, हा जो काही विषय आहे तो या अभियांत्रिकी व्यवसायांना असतो. आणि नॉन इंजिनिअरिंग जे काही ट्रेड आहेत, या नॉन इंजिनिअरिंगचा जर तुम्ही विचार केला तर नॉन इंजिनिअरिंगच्या मध्ये तुम्हाला जे काही विषय आहेत त्यामध्ये प्रॅक्टिकल, थिअरी आणि तिसरा जो काही सब्जेक्ट आहे तो ES किंवा एम्प्लॉयबल स्किल, एवढेच विषय असतात. यावर तुमच्या लक्षात आलं असेल की इंजिनिअरिंग ट्रेड आणि नॉन इंजिनिअरिंग ट्रेड मध्ये काय फरक आहे. आता आपण कोणता निवडायचा असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर असतं तुमची आवड, तुमची क्षमता. एखाद्याला DTP करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तो DTP हा नॉन इंजिनिअरिंग ट्रेड निवडू शकतो. कॉम्प्युटर ऑपरेटिंग मध्ये त्याला इंटरेस्ट असेल तर तो कॉम्प्युटर ऑपरेटिंग जो काय आहे तो कोर्स निवडू शकतो. एखाद्याला फॅशन मध्ये काम करण्याची आवड असू शकते आणि किंवा एखाद्याला ड्रेस मेकिंगची आवड असू शकते, एखाद्याला कटिंग स्विंग टेक्नॉलॉजी संबंधातला ट्रेड आवडू शकतो, तर तो ट्रेड तो निवडू शकतो. आणि त्यामध्ये असा काही फरक नाही की अमुक ट्रेड निवडला म्हणजे खूप करिअरच्या संधी, अमुक निवडला म्हणजे नाही, असं नाही. तर प्रत्येक ITI मधील प्रत्येक ट्रेड हा विचार करूनच सुरू केलेला आहे. त्यामागे जे संशोधन केलेलं आहे, रिसर्च केलेला आहे, मार्केट सर्वे केलेला आहे, त्या सर्व माणसांची जी काही गरज आहे ती इंडस्ट्रीला असते, ती सर्वसामान्य जनतेला असते, ती शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये असते, कंपन्यांच्या मध्ये असते. आणि म्हणून कुठलाही ट्रेड एकदम भारी किंवा कुठलाही ट्रेड हलका असं म्हणता येत नाही. तुम्ही त्या व्यवसायामध्ये जे जास्तीत जास्त कौशल्य मिळवलं आणि त्या कौशल्याचं ऍप्लिकेशन प्रत्यक्ष करायला सुरुवात केली की तुम्हाला रोजगार, स्वयंरोजगार जे काय आहे ते मिळतात. तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की अभियांत्रिकी आणि बिगर अभियांत्रिकी अशा दोन प्रकारचे कोर्सेस ITIच्या मध्ये असतात. तुमची आवड काय आहे, तुमच्या क्षमता काय आहे, या सर्वांचा विचार करून तुम्ही फॉर्म भरताना, ऑनलाईन फॉर्म भरताना योग्य ट्रेड जो काय आहे तो निवडला पाहिजे. मग पुढचा प्रश्न अजून एक येतो की जसं मी तुम्हाला अभियांत्रिकी आणि बिगर अभियांत्रिकी कोर्स सांगितला, त्याचबरोबर आणखी दोन गोष्टींचा फरक आहे तो पण समजून घेतला पाहिजे. 1 इयर ड्युरेशन म्हणजे 1 वर्ष कालावधी. काही व्यवसायाचा जो प्रशिक्षण कालावधी असतो म्हणजे ट्रेनिंग पिरियड जो काय आहे तो 1 इयर आहे, तर काही व्यवसायांचा जो काय आहे तो 2 इयर आहे, 2 वर्ष प्रशिक्षण कालावधी. हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. ITIला प्रवेश घेताना आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्याला कोणता ट्रेड निवडायचा, अभियांत्रिकी निवडायचा, बिगर अभियांत्रिकी निवडायचा. ते एकदा आपलं निश्चित झालं की त्यानंतर मग ट्रेनिंगचा पिरियड जो काय आहे, काही कोर्स जे आहे ते 2 वर्षाचे असतात आणि काही कोर्स हे 1 वर्षाचे असतात. उदाहरणार्थ आता 1 इयर कालावधीमध्ये प्लंबर, शीट मेटल, ड्रेस मेकिंग, कोपा, कॉम्प्युटर ऑपरेटिंग हा एक कोर्स आहे. असे कोर्सेस हे 1 इयर आहे. 2 वर्षाच्या कोर्सेस मध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन, मोटार मेकॅनिक या प्रकारचे जे काही कोर्सेस आहे ते 2 वर्ष कालावधीचे आहे. 1 वर्ष कालावधीचा कोर्स जर तुम्ही केला तर 1 वर्षाच्या शेवटी साधारणपणे तुम्ही ऑगस्टला प्रवेश घेतात आणि जुलैला त्याची परीक्षा होते. ही जी काही परीक्षा आहे ती ऑल इंडिया ट्रेड टेस्ट होते आणि ती टेस्ट तुम्ही दिली की पास होतात. परंतु जो 2 वर्षाचा कोर्स असतो त्याला पहिल्या वर्षाला सुद्धा परीक्षा होते आणि ही परीक्षा सुद्धा तुम्हाला उत्तीर्ण व्हावं लागतं. आणि ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या नंतर तुमचा 2nd इयर मध्ये प्रवेश होतो आणि 2nd इयर मध्ये प्रवेश झाल्याच्या नंतर मग तुम्ही ITI पास आउट होतात. तर हा एक मुख्यत्वे दोघांमधला फरक आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं अभियांत्रिकी ट्रेड आणि बिगर अभियांत्रिकी ट्रेड. दुसऱ्यांदा मी सांगितलं की 1 इयर ट्रेड आणि 2 इयर ट्रेड.
तर 1 इयर ट्रेड जो काय आहे त्याची 1च वर्षामध्ये परीक्षा होते आणि तो मुलगा पास आउट होऊन पुढे त्याच्या रोजगार किंवा स्वयंरोजगारासाठी बाहेर पडतो. जो 2 इयरचा असतो त्याला पहिल्या वर्षाची परीक्षा द्यावी लागते आणि ती परीक्षा दिल्याच्या नंतर तो सेकंड इयरमध्ये जातो. सेकंड इयरला पुन्हा त्याची ऑल इंडिया ट्रेड टेस्ट होते. फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोन्ही वर्ष तो जेव्हा उत्तीर्ण होईल तेव्हा त्याला सर्टिफिकेट मिळतं आणि मग तो 2 वर्षाचा कोर्स करून पुढे रोजगार, स्वयंरोजगार किंवा पुढच्या शिक्षणासाठी तो जाऊ शकतो. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. मग आपण आता पाहणार आहोत की काही जे काही टॉप कोर्सेस ITIच्या मध्ये मी आधी जे सांगितलं की अमुकच कोर्स भारी असतो, अमुक हलका असतो असं नाही, परंतु एक ढोबळ मानाने जे टॉप 10 कोर्सेस आहेत त्याबाबतची तुम्हाला माहिती सांगतो. हे टॉप 10 कोर्सेस जे काय आहे देशभराची जी काय आकडेवारी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. हे DGETच्या वेबसाईटवरती आहे. भारत सरकारची जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटचं जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये त्यांनी टॉप 10 कोर्सेस जे काय आहे ते दिलेले आहेत. ते कोर्सेस हे लोकांनी निवडलेले आहेत, विद्यार्थ्यांनी जे निवडलेले आहेत त्यावरून त्यांनी ते टॉप 10 ठरवलेले आहेत. मग त्याचा पहिला जो काही कोर्स आहे तो आहे इलेक्ट्रिशियन. इलेक्ट्रिशियन साधारणपणे ही देशभराची माहिती, देशभरातले 12,286 ITI मध्ये आतापर्यंत जे ट्रेनिंग काउंट झालेलं आहे, मोजलेले आहे ते 9,87,591 मुलांनी तो ट्रेड जो काय आहे तो निवडला होता. दुसरा टॉप 10च्या मध्ये म्हणजे हा इलेक्ट्रिशियन क्रमांक 1, हा जो काही दुसरा आहे तो फिटर ट्रेड आहे. आता याची मी माहिती थोड्या वेळाने देतो, परंतु तत्पूर्वी आपण बघून घेणार आहोत 9,683 ITI मध्ये हा कोर्सेस उपलब्ध आहे. ही देश पातळीवरची आकडे आहे, महाराष्ट्राची नाही, ही संपूर्ण देशाची आकडेवारी आहे. तर 5,31,731 हा काउंट आहे त्याचा. त्यानंतर कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट कोपा 2,617 ITIच्या मध्ये आहे आणि 91,403 त्याचा काउंट आहे देश पातळीवरचा. चौथ्या नंबरला आहे वेल्डर 2,555 ITIची संख्या त्यांनी दिलेली आहे. 74,213 ही पडताळणी तुम्ही DGETची जी काही वेबसाईट आहे तिथे त्यांनी ती दिलेली आहे. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 1,840 ITI मध्ये आहे देश पातळीवरती आणि 66,633 जे काही उमेदवार आहेत त्यांनी तो निवडल्याचं तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. त्यानंतर मेकॅनिक डिझेल हा 1 वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर मेकॅनिक मोटार हा 53,953 मुलांनी निवडलेला आहे. वायरमन हा 48,409 मुलांनी निवडलेला आहे. ड्राफ्ट्समन सिव्हिल हा 35,463 मुलांनी निवडलेला आहे. मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन 35,411 मुलांनी जो काय निवडलेला आहे. हे देश पातळीवरचं जे काही त्यांनी टॉप 10 ट्रेड म्हणून त्यांनी त्याला संबोधलेलं आहे आणि त्याबाबतची आकडेवारी किंवा काउंट हा देश पातळीवरचा जो काय आहे तो त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. टॉप 10 कोर्सेस इन ITI ही जी काही भारत सरकारची वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या वरती ही माहिती तुम्हाला दिलेली दिसते. ही डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग DGETच्या वेबसाईटने दिलेली माहिती आहे. मग त्याच्यामध्ये बेसिकली बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की इलेक्ट्रिशियन मध्ये काय शिकवलं जातं, फिटर मध्ये काय शिकवलं जातं किंवा मोटर मेकॅनिक आणि फिटरच्या मध्ये काय फरक आहे. तर फिटर हा जो काही व्यवसाय आहे या व्यवसायाच्या मध्ये तुम्हाला बेसिक जे काही नॉलेज आहे, बेसिक फिटिंग जे काय आहे किंवा याच ट्रेडला बेंच फिटर असं सुद्धा म्हणतात. तुम्ही हाताच्या सहाय्याने वेगवेगळे स्किल जे काय आहे ते अप्लाय करून एखादं प्रोडक्ट बनवू शकतात. त्याची असेंब्ली करणं, त्याच्यात दुरुस्ती करणं, या गोष्टी ज्या काय आहेत त्या हँड टूल्सच्या सहाय्याने करतात. तर मोटार मेकॅनिक हा जो काही कोर्स आहे या कोर्सच्या मध्ये तुम्हाला
जे काय आहे ऑटोमोबाईल सेक्टरशी निगडीत हा कोर्स आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 4 चाकी गाड्या ज्या काय आहे, दुचाकी गाडी जे काय आहे, पेट्रोल इंजिन, डिझेल इंजिन जे काय आहे त्याची दुरुस्ती, देखभाल दुरुस्ती जी काय आहे ती तुम्हाला शिकवली जाते. तर फिटर जो काय आहे हा फिटर जो आहे तो वेगळा आहे, कारण आपल्या बोली भाषेमध्ये प्राचारामध्ये फिटर म्हटलं की तुम्हाला तो गाडी दुरुस्त करणारा फिटर डोळ्यासमोर येतो. तर गाडी दुरुस्त करणारा जो काय आहे तसा जर तुम्हाला कोर्स करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी मोटर मेकॅनिक ट्रेड निवडा आणि ज्यांना डिझेल इंजिनमध्ये रस आहे त्यांनी डिझेल मेकॅनिक हा कोर्स निवडायचा असतो. मात्र मोटर मेकॅनिक ट्रेड जर तुम्ही निवडला तर तुम्हाला डिझेल आणि पेट्रोल या दोन्ही इंजिन बाबतची माहिती मिळते. इलेक्ट्रिशियन जो काही कोर्स आहे या इलेक्ट्रिशियन कोर्सच्या मध्ये इलेक्ट्रिक जे काही अप्लायन्सेस आहेत त्याची माहिती मिळते. त्याचबरोबर त्याचं मेंटेनन्स करणं, वायरिंग करणं, इलेक्ट्रिसिटीची बेसिक माहिती, त्याची निर्मितीबाबतची माहिती, यंत्रसाधनं दुरुस्तीची माहिती, या सर्वांची माहिती इलेक्ट्रिशियन जो काही ट्रेड आहे त्या ट्रेडमध्ये तुम्हाला मिळते. कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंटमध्ये तुम्हाला कॉम्प्युटर ऑपरेट करणं आणि त्याला प्रोग्रामिंग करता येणं हा 1 वर्ष कालावधीचा कोर्स आहे, तो शिकवला जातो. वेल्डर हा जो काही कोर्स आहे या वेल्डरच्या कोर्समध्ये तुम्हाला वेल्डिंग शिकवलं जातं. त्यामध्ये आर्क वेल्डिंग, गॅस वेल्डिंग, टीग मिग, ज्या आधुनिक वेल्डिंग आता आलेल्या आहेत या सर्वांची माहिती या कोर्समध्ये जी काय आहे ती शिकवली जाते. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकमध्ये बेसिक इलेक्ट्रॉनिक्स जे काय आहे या इलेक्ट्रॉनिकल वस्तूंची जी काही देखभाल, दुरुस्ती, असेंब्ली या सर्वांची माहिती ही शिकवली जाते. मोटर मेकॅनिकबद्दल तुम्हाला सांगितलं. वायरमन, बऱ्याचदा वायरमन आणि इलेक्ट्रिशियन याच्यामध्ये फरक लोकांना समजत नाही. वायरमन आणि इलेक्ट्रिशियन हे 2 भिन्न ट्रेड आहेत. तर वायरमन जो काय आहे यालाही बेसिक इलेक्ट्रिसिटीची माहिती शिकवली जाते, परंतु याच्यामध्ये अप्लायन्सेस दुरुस्तीबाबतची माहिती कमी आहे. ती माहिती जास्त इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये असते. बाकी वायरमन जो काय आहे त्याला वायरिंग करणं आणि इतर जी काही माहिती आहे ती दोघांमध्ये सिमिलर आहे. त्याचबरोबर ड्राफ्ट्समन सिव्हिल जो काय आहे याला आपण आरेखक म्हणतो. बेसिकली जर तुम्हाला पायाभूत माहिती असेल की वेगवेगळ्या इमारतींचं आरेखन केलं जातं तर हे आरेखन करणं, सर्वे करणं, जागांचा बाबतचं लेआउट तयार करणं यासाठी जी काही कागदावर तयारी केली जाते ती ड्राफ्ट्समन सिव्हिल कडून केली जाते. मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन हा जो काही ट्रेड आहे ज्याला RAC मेकॅनिक RAC म्हणतात की त्यामध्ये फ्रीज जो काय आहे किंवा कूलर आहेत, AC आहेत या सर्वांचं रिपेरिंग, देखभाल, दुरुस्ती याबाबतची माहिती जी काय आहे ती शिकवली जाते. याशिवाय तुम्हाला जे काही आणखी याच्या व्यतिरिक्त जे काही ट्रेड आहेत वेगवेगळे जवळपास सुमारे 100 ट्रेड हे आपल्याला शिकता येतात. त्याची माहिती तुम्ही DVET जे काय आहे त्याच्यावरती जाऊन घेऊ शकता. तुम्ही जर DVETच्या पोर्टलवरती गेला आणि त्या ठिकाणी तुम्ही गुगलला सर्च द्या DVET, कारण मी आता जी माहिती तुम्हाला सांगितली ती DGET जे भारत सरकारचं पोर्टल आहे तिथली आहे, परंतु आपल्या राज्यात कोणते कोर्स आहे, आपल्या जवळ कोणते कोर्स आहे ते जर तुम्हाला शोधायचे असतील तर तुम्ही DVETची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन सर्च करू शकता. तुम्हाला कोणते कोर्स हवे आहेत त्याबाबतची जी काही माहिती आहे ती तिकडे तुम्हाला आपली जी काही वेबसाईट आहे DVET ही महाराष्ट्र शासनाची जी काय आहे ती वेबसाईट आहे, त्यामध्ये तुम्हाला ही माहिती मिळू शकते. तुम्ही प्रवेश प्रक्रियेबद्दलची माहिती मिळू शकतात. त्यानंतर संस्था शोधू शकतात, खाजगी संस्था शोधू शकतात, व्यवसायनिहाय संस्था शोधू शकतात, योजनानिहाय शोधू शकतात. जर व्यवसायनिहाय तुम्हाला संस्था शोधायची असेल तर तुम्ही त्याची जी काही माहिती आहे ती या ठिकाणावरती मिळू शकतात. तर या वेबसाईटच्या मध्ये तुम्हाला कोणकोणते ट्रेड हवे आहेत तर त्याबाबतची जी काही माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी मिळते की शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेमध्ये किती
ट्रेड आहेत, कोणकोणते प्रवेश क्षमता आहेत या बाबतची संपूर्ण बारकाईने माहिती दिलेली असते. त्यानंतर तो ट्रेड इंजिनिअरिंग आहे की नॉन इंजिनिअरिंग आहे, त्याची एकूण क्षमता किती असते, त्या ट्रेडचा संकेतांक काय आहे. तर असे जे काय आहे ते जवळपास तुम्हाला आपल्या वेबसाईटच्या वरती जर तुम्ही पाहिले तर 102 ट्रेड महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. तर यातला कोणताही कोर्स जो काय आहे तो तुम्ही करू शकतात. म्हणजे इलेक्ट्रोप्रेटर आहे, फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी आहे, फायर टेक्नॉलॉजी आहे, फिटर आहे, फूड बेवरेज सर्व्हिस आहे, फूड प्रोडक्शन आहे, फाउंड्रीमन आहे, फ्रंट ऑफिस असिस्टंट आहे. तर असे शेकडो कोर्सेस महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. फक्त टॉप 10 मी तुम्हाला सांगितले म्हणून तेच ट्रेड तुम्ही निवडा असं मी म्हणालेलो नाही. तर ते तुम्हाला मी दाखवलं की DGETने असे टॉप 10 ट्रेड जे काय आहे आणि त्यांचा काउंट दिलेला आहे. परंतु असे महाराष्ट्रामध्ये 102 ट्रेड आहेत. यापैकी कुठलाही ट्रेड तुम्ही तुमच्या आवडीचा ट्रेड ज्यामध्ये आपल्याला काम करणं हे आनंददायी वाटेल तो ट्रेड तुम्ही निवडू शकता. कुठलाही ट्रेड हलका आणि कुठलाही ट्रेड भारी असं काहीही नसतं. त्यामुळे आपल्याला पचेल, आपल्याला रुचेल, आपल्या क्षमतेत बसेल असा योग्य ट्रेड तुम्ही जो काय आहे तो निवडायचा आहे आणि तुमचं करिअर जे काय आहे ते तुम्ही योग्य निवडायचं आहे आणि यशस्वी व्हायचं आहे. धन्यवाद.